12 डिसेंबर 2022 पासून त्या पर्यंत या ठिकाणी जवळपास 3 आदिवासी मुलीचा मृत्यू या ठिकाणी झालाय. कत्तलखाना आहे. आदिवासी मुलीने शिक्षण घ्यावं का नाही, तर शिक्षण घेण्याचा अधिकार आहे का नाही, खरे संस्थेने दाखवून दिलाय. संस्थेचा अध्यक्ष त्याला वाटत आहे पैसे देऊन प्रकरण मिळतात आणि तीच वागत नाही. 3 प्रकरणामध्ये झालेले आहे. छटछूट कारवाई करायचं आणि कारवाईतून पळ करायचा आणि जामीन करून घ्यायचं. जामीन करून घेणं म्हणजे निर्दोष नाही. संस्था अध्यक्षाला माझी विनंती आहे, तुम्ही जामीन करून निर्दोष नाही. त्या मुलीचा 3 मुलीचा जीव परत येणार नाही. आदिवासी मुली त्याच्या विरोधात तुम्ही बोलणार नाही तुम्हाला वाटतं का? बहुजन विकास आघाडी त्या आदिवासी मुलीच्या न्याय हक्कासाठी लढणार आहे आणि लढत राहणार आहे. आज या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढलेला आहे. आता बहुजन विकास आघाडीच्या वतीने आज 12 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन चालू करत, जोपर्यंत त्या शाळेची मान्यता होणार नाही. ह्याचे अध्यक्ष आहेत संस्थेचे, त्यांच्यावर 18 अंतर्गत त्यांच्यावर सदस्य म्हणून सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. 410 असे छोटे छोटे गुन्हे चालणार नाही. सर्व शिस्तबद्ध अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा आणि 18 गुन्हा दाखल झाला पाहिजे. संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यावर देखील हेच गुन्हे दाखल पाहिजे. ही बहुजन विकास अभियानची शेवटपर्यंत मागणी राहणार आहे. जोपर्यंत या शाळेची मान्यता होणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान उदगीरसह नाशिक असेल, किनवट असेल, मंत्रालयासमोर असेल, असे विविध आंदोलन आणि शेवटी या शाळेसमोर त्या शाळेच्या अध्यक्षाला जाहीर करण्यासाठी, आणि आदिवासी देखील माणसं आहेत, आदिवासी देखील त्या जगण्याचा अधिकार आहे हे सांगण्यासाठी, शाळेच्या अध्यक्ष दादागिरी थांबण्यासाठी मी प्रत्येकाला मेहनत करतो. हिची भावना त्याची झाली आहे. त्याच्या भावनेचा निषेध करण्यासाठी शेवटी आम्ही शाळेसमोर देखील आंदोलन करतो. म्हणजे प्रशासनाला मागणी आहे, म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाला, महाराष्ट्राच्या महिला आयोगाला विनंती आहे, तुम्ही मोठमोठे प्रकरण रस्त्यावर येता, मग आदिवासी लेकर विनंती रस्त्यावर येणार नाही का? हे तुमच्या अधिपत्याकडे येणार नाही का? महिला आयोग महाराष्ट्राचा झोपलाय का? राष्ट्रीय मानव अधिकार आयोग झोपलाय का? तुम्हाला भय दिसत नाहीत का? हे खून तुम्हाला दिसत नाहीत का? याची चौकशी झाली म्हणजे बहुजन विकास आघाडी लढणार आहे. कारण आता क्रूर हत्या एक प्रकारची आहे. मायबाप, छोटे छोटे मायबाप, गरीब मायबाप आपल्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी शाळेत घालतात. मात्र या ठिकाणी एका 8 महिन्यामध्ये 2 प्रकार घडत असतील तरी शाळा नसून हे एक मृत्यूचं माहेरघर बनलं आहे.